मी IAS झालो परंतु मी माणूस बनू शकलो नाही. हे शब्द आहेत माजी निवडणूक आयुक्त TN शेषन यांचे. त्याचं झालं असं की TN शेषन हे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या पत्नीनं एका पक्षाचं घरटं पाहिलं आणि लगेच त्यांच्यासमोर डिमांड ठेवली की तुम्ही मला हे घरटं आणून द्या, मला घरामध्ये सजावट करायची. TN शेषन यांनी सोबत चालणाऱ्या सुरक्षा रक्षकाला आज्ञा दिली की तू ते घरटं काढून आण. त्या सुरक्षा रक्षकाने एका तिथंच शेळ्या बकऱ्या चारणाऱ्या एका मुलाला सांगितलं की तू जर हे घरटं मला काढून देशील तर मी तुला 10 रुपये देईन. त्या मुलाने नकार दिला. नंतर TN शेषन स्वतः त्या मुलाजवळ गेले, मी तुला 50 रुपये देतो, मला ते घरटं काढून दे. त्यावेळेस तो मुलगा नकार दिला. त्या मुलाला जर वाटलं असतं तर तो 50 रुपये त्या काळात 50 रुपयाची व्हॅल्यू खूप मोठी होती आणि 50 रुपये घेऊन आनंदी राहिला असता, परंतु त्यांना ते नाकारलं. त्यावेळेस TN शेषन यांनी त्याला त्याचं कारण विचारलं तर त्या मुलाने असं उत्तर दिलं की सर, ते घरटं तुम्ही घेऊन जा, पण ज्यावेळेस संध्याकाळी त्या पिल्लांची आई वापस येईल, ती जेव्हा ते पाहिल की तिचं घरटं नाही, तिचे पिल्लं नाही, त्यावेळेस ती खूप दुःखी होईल. या घटनेनंतर TN शेषन यांच्यामधली संवेदनशीलता जागली. त्यांना याची जाणीव झाली की त्या अशिक्षित मुलांच्या भावनेच्या पुढं माझी पद, प्रतिष्ठा सर्व काही मातीमोल झालं. म्हणून माणसाजवळ बुद्धी, पद, प्रतिष्ठा, पैसा सर्व काही असेल आणि संवेदनशीलता नसेल तर तुमच्या अंगी असलेले सगळे गुण हे मातीमोल आहेत.